नमस्कार. आजच्या भागाचं शीर्षक आहे मला हेच हवंय. आयुष्यात प्रथमच तोतोचान देवळातल्या जत्रेत गेली होती. तिच्या पूर्वीच्या शाळेजवळ सेंझोकू तळ्याच्या मध्यभागी एक छोटंसं बेट होतं आणि त्यावर होतं बेनतेनचं मंदिर. बेनतेन ही जपानमधली सौंदर्य, संगीत आणि भाग्याची देवता मानली जाते. जत्रेच्या रस्त्यावर अंधार असला तरी प्रत्यक्ष जत्रेचं ठिकाण मात्र असंख्य दिव्यांनी उजळलेलं असतं. आईबाबांबरोबर जाताना तोतोचान रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या प्रत्येक दुकानात डोकावत होती. चहूबाजूनी चित्रविचित्र आवाज येत होते. तरतरीचे खाद्यपदार्थ, विविध वस्तूंची अगदी दाटी झाली होती. सगळं कसं नवं आणि अगदी वेगळं वाटत होतं. तिथे खेळण्यातला हुक्का होता. तो ओढला की मस्त पेपरमिंटचा वास यायचा आणि घशाला थंड वाटायचं. अनेक प्रकारची मिठाई, लॉलीपॉप जिकडे तिकडे दिसत होते. एके ठिकाणी बांबूच्या बंदुकी होत्या. त्यात एका विशिष्ट वनस्पतीची काडी घातली की बंदूक उडल्यासारखा आवाज यायचा. रस्त्याच्या कडेला एक माणूस काचा, सुऱ्या, चाकू खाऊन दाखवत होता. एका जादूगाराजवळ जादूच्या सोन्याच्या अंगठ्या होत्या. सूर्यप्रकाशात धरले की चित्र उमटणारे कागद होते. पाण्यात भांड्यात बुडवली की फुलणारी कागदी फुलं होती. हे सगळं बघताना तोतोचान अचानक थांबली. आई, बघ बघ. तिची नजर एका खोक्यात ठेवलेल्या पिवळ्या रंगाच्या कोंबडीच्या पिल्लावर पडली. आई, मलाही एक हवं, तिनं आईचा हात ओढत सांगितलं. घे ना गं माझ्यासाठी, घे ना. ती पिल्लं तोतोचानकडे अगदी माना उंचावून उंचावून बघत होती. खोक्यातल्या खोक्यात उड्या मारत कलकलत होती. किती गोड आहेत ने पिल्लं, तोतोचानच्या मनात आलं. ह्या पिल्लांइतकं सुंदर जगात काही असूच शकणार नाही. घे ना. तिनं मोठ्या आशेनं आईबाबांकडे बघितलं. पण आश्चर्य म्हणजे बाबांनी तिचा हात धरून तिला पटकन बाजूला केलं. पण तुम्ही तर म्हणाला होतात ना की जत्रेत तुला हवं तर घेऊन देईन. मला हेच पाहिजे. राणी, अगं ती बिचारी पिल्लं लवकर मरून जातील, आईनं शांतपणे सांगायचा प्रयत्न केला. कशी, तोतोचाननं विचारलं आणि चक्क रडायला सुरुवात केली. बाबांनी तिला जरा बाजूला घेतलं आणि दुकानदाराला ऐकू जाणार नाही अशा आवाजात ते म्हणाले, हे बघ, ती कितीही गोड दिसत असली तरी फार अशक्त आहेत. ती फार जगणं शक्य नाही आहे. नंतर तुला खूप वाईट वाटेल, म्हणून आम्ही ती घेत नाही, समजलं? अहो, पण मी त्यांना मरूच देणार नाही ना. त्यांची नीट काळजी घेईन. तोतोचानला ती पिल्लंच हवी होती. आईबाबांनी तिला तिथून दूर नेण्याचा खूप प्रयत्न केला. हे बघ, शेवटी तुला त्रास होईल म्हणून सांगतोय. आता मात्र तोतोचान हमसून हमसून रडायला लागली. मी आत्तापर्यंत इतक्या हट्टानं काहीच मागितलं नव्हतं. यापुढे काहीही मागणार नाही, पण ती पिल्लं मला हवीत. अखेर आईबाबांनी हार मानली. मुसळधार पावसानंतर स्वच्छ सूर्यप्रकाश पडावा असं तोतोचानला झालं. छोट्याशा खोक्यात 2 पिल्लांना घेऊन नाचत बागडत ती घरी आली. दुसऱ्या दिवशी सुताराला बोलावून त्यांच्यासाठी एक लाकडी खोकं आईनं करवून घेतलं. पिल्लांना उबदार वाटावं म्हणून आत एक विजेचा दिवाही बसवला. तोतोचान अख्खा दिवस पिल्लांकडे पाहत असे. ती पिल्लं खरोखरच गोड होती. पण अखेर 4थ्या दिवशी त्यातल्या एकाची हालचाल थांबली आणि 5व्या दिवशी दुसऱ्याची. तोतोचाननं त्यांना खूप हाका मारल्या, पण त्यांनी काही मान वर करून तिच्याकडे पाहिलं नाही. चोच उघडली नाही. आईबाबा म्हणाले होते तेच झालं होतं. स्वतःशीच रडत तिनं बागेत एक खड्डा खणला आणि ते 2ही निर्जीव पक्षी त्यात ठेवले. वरून माती लोटून तिनं त्यावर छोटीशी फुलं वाहिली. रिकामं लाकडी खोकं भकास भासत होतं. त्याच्या कोपऱ्यात अडकवून राहिलेलं एक पिवळं पीस ते बघून तिच्या आठवणी अगदी अनावर होत होत्या. ओठ आवळून ती मनातल्या मनात रडत होती. यापूर्वी तिनं इतक्या उत्कटपणे कशाचीच इच्छा नव्हती केली आणि ते सगळं इतक्या पटकन संपलं होतं. तो तिचा विरहाचा, दुःखाचा जीवनातला पहिलाच अनुभव होता. धन्यवाद.